मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. निकराचा धीर करून घाईघाईनं दाराजवळ जाऊन उभा राहिलो. तो पार्वतीपतेहून मंडळी जेवायला भिडली सुद्धा. देखत डोळा हातून संधी चालली. याच वेळी धडपडलं पाहिजे, नाहीतर ब्रह्मवृंद पोट धप्पेस तर जेवेल आणि मी मात्र उपाशी राहीन. कसा बसा धीर करून म्हणालो, अहो अहो. आभाळ गडगडलं. हे पलीकडे हो गाढवा, इतका जवळ काय येतोयस? अहो पण काय, मी ब्राह्मण आहे हो. आगे वातावरण क्षणभर माझ्याकडे पाहिलं. मला वाटलं काम झालं. आता आपल्याला हा आच येऊ देणार. पक्वानांचा सुगंध इथवर दरवळतोय. तो आपल्यालाही लाभणार. पण तो नुसताच हसला गडगडल्यासारखा. मग वाटी एवढाले डोळे माझ्यावर उगारीत ओरडला, खोटारड्या, खोटं बोलतोय शुंभा. मी काकुळतीला येऊन म्हणालो, अहो खरंच मी ब्राह्मण आहे, गोत्र वसिष्ठ. कसं पाठायचं? त्याचाही अपराध नव्हता हो. तो गरजला. हट पळ. मी अगदीच घाईला आलो. आत पोरांनी श्लोक सुरू केले होते. माझं ब्राह्मणत्व खरं करण्यासाठी मी म्हणालो, अहो मी एक श्लोक म्हणून दाखवू का? हा आज श्लोक चाललाय ना, त्याचा शेवट ज्याला त्याला पावते श्रीमंतांच्या मनामध्ये ठसल्या. संस्कृत श्लोक म्हणून दाखवतो. ह्या दुसऱ्याचा शेवट वदसुखे कस्माद भयम योगिन्या. कुठला तू? काय उत्तर द्यायचं? तरी पुन्हा जोर करीत म्हणालो, अहो सोडा सोडा की मला. अरे कुठला तू, कुणाचा? आता अगदी अडचणीच्या जागी गाठलं होतं त्यानं. पळालो तरच क्षेम, नाहीतर एखाद्या दुष्टचक्रात पुन्हा गुंतून पडावं लागायचं. दुष्टचक्र कसला भैया? यशोदेनं विचारलं. अगं दुष्टचक्र म्हणजे नावांची लफवाछपवी. नाशिकचे तीर्थोपाध्याय मोठे उद्योगी, अगदी अकबराचा सेनापती राजा मानसिंगाची सहीसुद्धा त्यांच्या वयात सापडायची. ते माझी नावकुळी पोथ्यांच्या बाडातून धुंडाळून काढायचे आणि मग फजितीला पारावर राहायचं नाही. पण तेवढ्यात आतून कोणीतरी त्याच्याजवळ आलं आणि काहीतरी बोलायला लागलं. ती संधी साधून मी निसटलो. लांब जाऊन उभा राहिलो. पोरं थोरं मारे रसाळ आमटी भुरकीत होती, कढी उरपीत होती, भसाभस लाडू फोडून 3-4 घासात संपवीत होती. कुरकुरीत जिलेबीचे तुकडे वानून तोंडात कोंबीत होती. आलं लावलेल्या रुचकर मठ्ठ्याचे घोट घेत होती. मध्येच बासुंदीचा द्रोण संपून खाली ठेवत होती आणि मी नुसता दुरून बघत होतो खवळत्या नजरेनं. क्षुधा चेकाळली होती. ती चिडून शरीरातील सप्तधातूंचा घास करणार की काय असं वाटू लागलं होतं. पण सर्वथा निरुपाय होऊन मी हताश मनानं ते दृश्य बघत उभा होतो. शेवटी जेवणं संपली. पत्रावळींचे भारे बाहेर येऊन त्याचा ढीक झाला. भिकार मंडळ टपून होतं. ढीक पडायचा अवकाश तिथं जणू रणधुमाळीच सुरू झाली. भिकारी आत्तापर्यंत गप्पात गुंग होते. ते आता जणू परस्परांचे शत्रू झाले होते. एकमेकांना मागे ढकलू लागले होते, झोळ्या भरू लागले. मागं लोटला गेलो तर शिव्या देत झुंजत पुढे सरकतोय. पुन्हा त्या धुमाळीत घुसतोय. पायाखाली तुडवल्या गेलेल्या पत्रावळीवर शिल्लक राहिलेले वेचतोय. पापड्यांचे तुकडे, अर्धी मूर्ती भाजी, कोशिंबिरी. एकदा वाटलं आपणही या झुंडीत घुसावं. मुरकुंडी मारून हाती लागेल ते बाका बाका पोटात रिचवावं. मार खावा लागेल, नवे लागेलच, पण इलाज काय? मारही सोचला पाहिजे. गिळायला हवं तर किंमतही दिली पाहिजे. पुढं व्हायचा विचार केला आणि तेवढ्या ढिगांजवळ लंकाकांड सुरू झालं. एकाची झोळी भरली होती तुडुंब. दुसरा एका निराश पुढं सरून पावलेल्यानं तिच्यावर झडप घातली. हाती लागेल ते तोंडात कोंबायला प्रारंभ केला आणि झोळीवाला माघारी वळला. तिरमिरी सरशी त्यानं त्याचा गळा दाबून त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर बसून त्याला ठोसे मारायला प्रारंभ केला. पानपत माजलं तिथे पानपत. किंकाळ्या, आरोळ्या, रडणी, भेकणी. पण त्याही स्थितीत खाली पडून मार खात असलेला मारणाराच्या झोळीत हात खुपसून भरलेल्या मुठी आपल्या तोंडात कोंबीतच होता. उसासे सोडून म्हणालो, हो एकच दुवा सांगायचा राहिला, बारीकसा. हे सगळं पाहून तोंडाला काळोखी फासली गेली तरी तसाच स्वभाव होतो. थोड्या वेळानं भिकार हल्ली. मी पत्रावळी जवळ गेलो. पाहिलं तर त्यांच्यावर केवढा तुपाचा थर होता, एक सूत जाडीचा. एकदा मनात काळबेरं उपजलं. पळाल्यापासून कधीही तुपाचं दर्शन घडलं नाही. पत्रावळीवरचं तूप साकळलं आहे. भूक खवळली आहे. नजर लोभावली आहे त्या ओशटाच्या दर्शनानं.
उचलावेत 8-10 पत्रावळी, सुसाट पळत लांबवर कुठेतरी जावं, मग त्या चाटून चाटून जठराग्नीत तुपाची आहुती द्यावी. पण नुसतं वाटलंच काय ते, हातून घडलं मात्र नाही. त्या घडण्यापूर्वीच कुत्र्यांची झुंड आली. त्याने ढिगांचा ताबा घेतला, चाटून चाटून तुपाचा फन्ना उडावला. आम्ही दोघांनी सोडलेले उसासे एकवटले आणि हवेत विरले. सकाळी उशिरानं जागा झालो. जाग आल्यावर लक्षात आलं की कालचं बडबडणं काही सोचलं नाही. आज आतापासूनच अस्वस्थता वाटते आहे. उठावंसं वाटेना, पुन्हा पडून राहिलो. तोंड कडू झालं होतं. ताप भरू लागला असावा. पूर्वचिन्ह जाणवू लागली. थोड्या वेळानं यशोदा वर आली. म्हणाली, केव्हा जागे झालात भैया? 5-10 मिनटं झाली असतील. ती जवळ येत म्हणाली, तोंड असं उतरलं आहे का? हसून म्हटलं, कोण जाणे, बहुधा ज्वरराज कृपा करणार. चिंताकुल स्वरात तिनं विचारलं, पण रात्री झोप तर चांगली लागली होती. हो. व्रज जा तर भाई, वाण्याकडे जाऊन चिराईत घेऊन ये. थांब, मी आले खाली. थोड्या वेळात सुखलाल राखुंडी आणि गरम पाणी घेऊन वर आला. मला आधार देऊन त्यानं मोरीजवळ नेलं. तोंड धुणं होईपर्यंत त्यानं अंथरूण नीट करून झाडून काढलं. मी परतून अंथरुणावर पहुडलो. तो यशोदा चाटण आणि दूध घेऊन वरती आली. हिताक्षणी ती माझ्या अंथरुणाकडे पाहत उभी राहिली. म्हणाली, भैया जरा बाजूला सरता का? का गं? अंथरूण नीट करते. केलं की सुखलालनं? छे, कसं तरी केलं आहे. बरं आहे की, जरा तुम्ही इकडे व्हा. बाजूला झालो. तिनं अंथरूण नेटकं करून घातलं. अति देखणं. बोलून गेलो, यशोदे, हे तू कुठं शिकलीस? काय एवढं नेटके पण? किंचित संकोचून ती म्हणाली, काहीतरीच भैया. काहीतरीच? तर मग आम्हाला असं काय येत नाही? मला तरी कुठं तुमच्यासारखं प्रवचन करता येतं? म्हणजे थापा मारणंच ना? यशोदा माझ्याकडे पाहू लागली. काही थोडा संकोच, काही थोडं हसू, काही थोडी लाज. इकडे येऊन बसा पाहू. उठून अंथरुणावर येऊन बसलो. चाटण संपवलं. दुधाचा पेला हाती देत म्हणाली, भैया आज रात्री कडू औषध प्यायचं आहे बरं का. पटकन बोलून गेलो, तू आपल्या हाताने दिलंस तर विषसुद्धा पिऊन घेईन. यशोदेनं तोंड फिरवलं. काही चुकलं की काय माझं? अंदाज येईना. तिनं काहीतरी बोलावं म्हणून विचारलं, दुधात तूप घातलं आहेस का? हो. कशासाठी? ती माझ्याकडे पाहू लागली. धीटपणे दृष्टीला दृष्टी भिडवीत म्हणाली, माझ्या हातून विषसुद्धा पिणार आहात ना? ही काय विष नाही आहे नक्कीच. दूध पिऊन टाकलं. पेला बाजूला ठेवत ती म्हणाली, झोपून राहा आता. डोळे लाल दिसू लागले आहेत. बहुधा ताप वाढेल. पण दुपारी येशील ना तू? भैया आता मुळीच बोलायचं नाही. श्रमांनी ताप वाढतो. पण मी बोलणार नाही, नुसतीच येऊन बस. कशाला? उत्तर देणं अवघड होतं. काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. काम नाही काही, उगीचच. तू इथं आलीस की बरं वाटतं. यशोदा उठून खाली गेली, माझ्याकडे न पाहत. हे असं होतं. वागावं कसं, बोलावं कसं ते काही कळत नाही. धुस मुसळ्यासारखा चहूकडे तलवार चालवीत हिंडतो. कोणाच्या तरी जिव्हारी लागतं. इतरांना दिसत नाही. फक्त ज्याला लागतं त्यालाच कळतं. पण ते माणूस बोलूनही दाखवित नाही. ताप वाढलाच. काही जाग, काही गुंगी, काही झापड. दुपार उलटून गेली. जागा झालो. पाहिलं तर यशोदा जिन्याजवळ एक थाळीत डाळ घेऊन निवडत बसली होती. हरखून विचारलं, केव्हा आलीस? बराच वेळ झाला. मग हाक का नाही मारलीस? कशाला? खरंच की. थोडा वेळ बोललो नाही. यशोदानंच विचारलं, डोकं कसं आहे आता? थोडं चढलं आहे, पण परवा इतकं नाही. यशोदा मुकाट्यानं डाळ निवडू लागली. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. थोड्या वेळाने एकदम म्हणालो, महाभारतात एक वचन आहे. कोणतं? यथा काष्ठंच काष्ठांच. तुला माहीत आहे? हो, उसासून बोललो. व्यासांना फार कळत होतं. त्यांच्यासारखा सर्वज्ञ कुणी झाला नाही. यशोदा उत्तर न देता माझ्याकडे बघू लागली. थोड्या वेळानं म्हटलं, पण पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अधिक बोचणारं आहे. ते काही बोलेलशी अपेक्षा, पण तोंड उघडी ना. तेव्हा म्हणालो, उत्तर नाही दिलंस? कसलं? हेही खरंच. आपण कुठं काय विचारलं होतं? आग्रहानं म्हणालो. एकत्र येण्यापेक्षा वियोग अधिक दुस्सह असतो नाही? खाली पाहत यशोदा म्हणाली, कोण जाणे. पुन्हा शांतता. फार गलबलल्यासारखं व्हायला लागलं. ताडकन उठून बसत बोललो, फार उकडतं आहे. आता मात्र थाळी खाली ठेवत ती म्हणाली, ताप फार वाटतोय का? मला काय कळे. उठून ती माझ्याजवळ आली. कपाळावर हात ठेवत म्हणाली, बोलू नका म्हणून सांगितलं तर तुम्ही ऐकत नाहीत. तुझा हात फार थंड आहे. माझा हात थंड नाही, तुमचा अंग तापला आहे. पडा पाहू. मुकाट्यानं पडून राहिलो.
यशोदा थोड्या वेळानं खाली गेली. सायंकाळी गावातले 2 जण येऊन प्रकृतीला जपा असं सांगून गेले. रात्री ताप उतरला असं वाटू लागलं. अशक्तपणा मात्र फार आला. यशोदा खाणं घेऊन आली. तिला म्हटलं, फार गळाल्यासारखं वाटतंय. ती काहीच बोलली नाही. खाणं उरकल्यावर खाली जाऊन पुन्हा वर परतली. ती एका पळसाच्या पानावर 4 मिरच्या, भाजलेल्या कणकेचा द्रोण, त्यात एक वात असं घेऊन. मी हसून म्हणालो, हे काय? जरा उठून बसता का? अगं पण, दक्षिणेकडे तोंड करून. पण माझा विश्वास नाही या तंत्रावर. माझा आहे, उठा. मुकाट्यानं उठून बसलो. तिनं माझ्यावरून बोणं उतरलं, खाली घेऊन गेली. थोड्या वेळानं व्रज आला. ती वर आली. मला काढा देऊन वर खडीसारखा खडा देत ती म्हणाली, आम्ही दोघं विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. म्हणू ना? म्हणा की. किती वेळपर्यंत ती दोघं म्हणत राहिली न कळे. मला झोप लागली. पहाटे जागा झालो तेव्हा फार बरं वाटलं. उठून बसलो, चूळ भरली. मग मनात आले की यशोदेला चकित करावं. उठून हळूहळू खाली गेलो. अजून नेमकं उजाडलं नव्हतं. नुकतंच कुठं तांबडं फुटू लागलं होतं. 3-4 मुलं दिवलीजवळ बसून पाठ घोकीत होती. बाकी बहुधा झोपलेलीच होती. पाठ घोकणारे आपल्या अभ्यासात गुंग होते. यशोदा कुठे दिसेना. सहज लक्ष नर्मदा माईकडच्या दाराकडे गेलं. ते उघडं होतं. दारात जाऊन उभा राहिलो. गेले 3-4 दिवसच काय तो रेवा मैयाच्या तीरावर उभा ठाकलो नव्हतो. पण असं वाटलं की मी फार वर्षांनी आईला भेटतोय. पहाट वाऱ्याच्या झुळुका सुरू होत्या. जणू मी आजारी नव्हतो, कधीच नव्हतो. अंगावर अगदी बारीक काटा उभारला, पण तोही संतोषाचा, क्लेशाचा नव्हे. आपोआप दृष्टी झाकोळली. सुखाचं असंच असतं. ते भोगताना सगळी इंद्रिय एकाकार होऊ पाहतात. बाहेरची धाव थांबते, अंतर्मुख व्हावं वाटतं. कुठेतरी एका इंद्रियाच्या वाटेत सुखाची जाणीव होऊ लागते. मग सगळं शरीर त्या सुखानं मोहरून निघतं. भैया, एकदम हाक ऐकू आली. पाहिलं तर समोर यशोदा उभी. पूर्वा उजळत होती. प्रकाश चहूकडे झेपावत होता. त्या प्रकाशानं न्यालेली सोन्याची पुतळीच जणू काय. नर्मदेवर स्नान उरकलेलं. तशीच ओलेती कमरेवर पाण्याची कळशी घेऊन ती वर आलेली. सडसडीत बांधा. साडी ओली असल्यानं अंगाबरोबर चोपून बसलेली. चढाव चढण्याच्या आश्रमांना श्वास जोरानं चाललेला. केशभार ओला, त्यातून पाणी निथळतंय. गुऱ्या सुघड मुद्रेवर काही पाण्याचे थेंब. त्यामुळे एकंदरीत रूप अधिकच देखणं, अधिक सुदर्शन झालेलं. जणू कुणी देवकन्याच अमृताचा घट घेऊन दारी ठाकली आहे. स्तमित होऊन पाहत राहिलो. दृष्टी मिटेच ना, ढळेच ना.